नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण बघणार आहोत. रायाला नाशिकला किडनॅप करून घेऊन जाणारी एक मॅडम असते आणि या मॅडमच्या तावडीतनं सुटून जिजीला वाचवण्यासाठी रायाने आता स्वतःच्या जीवावरती संकट ओढावून घेतलेलं आपण बघणार आहोत. तर इकडे आता रायाला एका अडगळीच्या बंद खोलीत आणून टाकलेलं असतं. आता ते सगळे गुंड रूममधनं बाहेर येतात आणि लगेच बाहेरनं रूमला कुलूप लावून घेतात. आता रायाला मात्र थोडीशी शुद्ध आलेली असते. राया डोळे उघडून बघू लागतो. आजूबाजूला सगळा अंधार असतो. रायाला एकट्याला त्या रूममध्ये कोंडलेलं असतं. राया मात्र घाबरतो आणि उठून इकडे तिकडे बघू लागतो. त्याला काहीही कळेनासं झालेलं असतं. तर आता बाहेर आलेली ती गुंड त्यातला एक माणूस लगेच आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि एका बाईला फोन लावतो. आता तिकडनं ती बाई फोन उचलते तेव्हा लगेच तो व्यक्ती म्हणू लागतो, मॅडम तुमचं काम झालं आहे, आम्ही त्याला रूममध्ये बंद केलं आहे. त्यावर लगेच ती मॅडम म्हणू लागते, बरं झालं, ओके काम झाले असे म्हणत ती फोन ठेवते. तर इकडे आता घोरपडे घरी आलेले असतो. त्याच्याबरोबर रुजिताई घरी आलेली असते. घोरपडे हॉलमध्ये येताच शशिकला म्हणू लागते, ये ये घोरपडे, अरे बघ की हे सगळं काय चालू आहे. बघ तो राया त्या प्लेट्स घेऊन फरार झाला. मला माहिती होतं हे सगळं काम त्या रायाचंच आहे, कारण शेवटी तो गुंडच ना. पैसे छापून त्याला मोठं श्रीमंत व्हायचं असेल म्हणून तर त्याच्या साथीदारांना घेऊन फरार झालाय आणि प्लेटेसही गायब. त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, बास शशिकला, राया असं काही करू शकत नाहीये. आता शशिकलाला धक्काच बसतो. चक्क जय रायाच्या बाजूने बोलतोय. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, हो मी खात्रीनुसार सांगतो, राया असं काही करणार नाहीये, कारण हे सगळं काम तुझं आहे शशिकला. त्यामुळे बोल पटकन, राया आणि त्याच्या पंटरला कुठे ठेवलंय, कुठे पळवलंय त्यांना, लवकरात लवकर सांग. आता शशिकला तर भडकते आणि मला लागते, घोरपडे सटकला की काय तू? अरे कुठल्या झाडाखालनं आलाय का तू? तुला कोणी झपाटलंय का? तू ठीक तर आहेस ना? रायाने तुझं जीवनदान वाचवलंय म्हणून लय उड्या नको मारू. अरे तुला फक्त मारणापासनं वाचवलंय, अमृत नाही पाजलं तुला. एवढा त्याचा पुळका सुटलाय. पण या शशिकलाशी बोलताना 10 वेळा विचार करत जा. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतं, झालं शशिकला, तुझं झालं असेल ना तर आता खरं खरं सांगून टाक, कुठे राया आणि त्याची माणसं, आई कुठे? त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, तुला वेड लागले का? तुला काय वाटतंय त्या रायाला मी पळवलं? चल जा, तुला वाटतंय ना तर शोध घे त्या रायाचा आणि प्लेट्सही शोध. प्लेट सापडल्या ना त्या माझ्याकडे दे आणि तो राया सापडला ना तुझ्याकडे ठेव. आयुष्यभर पूजा कर त्याची, जसं त्याला अमृत पाजलंय असं वागतोय. एवढा पुळका सुटलाय ना तर मग शोध त्या रायाला आणि सापडव, कारण मला माहिती आहे ना त्या प्लेट्स घेऊन रायाच फरार झालाय. त्यावर लगेच आता मंजिरी दरवाज्यातनं येते आणि मला लागते, नाही राया असं काहीही करू शकत नाही, कारण माझ्या रायावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि राया कधीही त्या प्लेट्स घेऊन पळणार नाही आहे. तेवढ्यात लगेच घोरपडे उठून उभी राहतो आणि मला लागतो, मंजिरीचं म्हणणं मला पटतंय, राया असं करूच शकत नाही. मंजिरी आता जयकडे बघू लागते, कारण जयने आज रायाची बाजू घेतलेली असते ना. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, मंजिरी पण मला एक कळत नाही आहे गं, राया असा फरार का झाला आहे? नेमकं तो कुठे गायब झाला आहे? त्याचा काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला का? त्याचा फोन लागतो का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही रायाचा कसलाही कॉन्टॅक्ट होत नाही. कितीतरी वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोनच लागत नाही. का कुणास ठाऊक, माझं मन मला सांगते राया नक्कीच कुठल्या तरी संकटात अडकलाय. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, असं असेल तर आपल्याला लवकरात लवकर रायाचा शोध घ्यावाच लागेल. तर इकडे रायाला आता शुद्ध आलेली असते. त्यामुळे राया आता उठून उभी राहतो आणि आजूबाजूला बघू लागतो. नाही नाही नाही, मला इकडे कोणी आणलंय? मी इथे असून नाही चालणार. मला काय बी करून लवकरात लवकर वकील घेऊन जायचे आणि जिजीची सुटका करायची. नाही नाही नाही, मला इकडनं बाहेर पडावंच लागेल असे म्हणत आता लगेच राया त्या रूमच्या दरवाजाजवळ येतो आणि जोर जोरात दरवाजाला लाथा मारू लागतो. दरवाजा ठोठावू लागतो, ए कोण आहे बाहेर? मला काय इकडे आणलंय? लवकरात लवकर मला बाहेर काढा, नाहीतर तुमचा जीव घेईन. कोण आहे तिकडे? असे राया आता जोरजोरात आरडाओरडा करायला सुरुवात करतो. आता बाहेर जी माणसं असतात ना 4-5 जणं, ती घाबरतात, एकमेकांकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता त्यांना काय करावं काही कळत नाही. तेव्हा लगेच आता त्यातला एक व्यक्ती बाजूला जातो आणि पुन्हा आपल्या मॅडमला कॉल करतो, मॅडम त्याला शुद्ध आली आणि तो खूप आरडाओरडा करतोय. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, तुम्ही तिकडेच थांबा, तुम्ही तिकडनं कुठेही हलू नका असे म्हणत पुन्हा ती मॅडम फोन बंद करते. ते सगळे लोक आता घाबरलेले असतात, कारण राया त्यांना तशी धमकी देत असतो जीवे मारण्याची. तर त्यानंतर इकडे आता घोरपडे आणि रुजिता गावातनं आता सगळीकडे रायाची काही चौकशी होते की काय, काही माहिती कळते की काय याचा प्रयत्न चालूच असतो. त्यामुळे आता समोरच एक
व्यक्ती आता फोनवरती बोलत असतानाच घोरपडे त्याच्याजवळ येतो आणि मला लागतो, तू रायाला कुठे बघितलं का, सांग ना, किंवा रायाच्या पंटरला कुठे बघितलं का. त्यावर लगेच तो माणूस मला लागतो, नाही नाही जय, मी नाही बघितलं रायाला आणि त्याचे पंटर लोकांनाही नाही बघितलं, पण हां, रात्री मला कळलं की चाळीत काहीतरी भांडणं झाले म्हणून चहावाला सांगत होता. त्यावर लगेच घोरपडे मला लागतो, काय, कुठला चहावाला, कोण सांगत होतं, बोल पटकन. त्यावर लगेच आता तो माणूस मला लागतो, चल जय, मी तुला दाखवतो, असे म्हणत तो व्यक्ती लगेच घोरपडेला आता त्या चहावाल्याकडे घेऊन जातो. तर इकडे आता मंजिरी जिजीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. मंजिरीने आता जिजीसाठी छान असा घरनं डबा करूनही आणलेला असतो. आता मंजिरी आलेले बघता जिजी मात्र खुश होते. तेव्हा मंजिरी मला लागते, जिजी हे घे, तुझ्यासाठी ना मस्त जेवण आणलंय, जेवून घे हा पोटभर. त्यावर लगेच आता जिजी ती पिशवी खाली ठेवते आणि पटकन मंजिरीला अशी मिठी मारते. माझी मंजिरी ग, किती काळजी घेशील ग, आणि चेहरा का पडलाय असा, काय झालंय मंजिरी. त्यावर मंजिरी हसतच मला लागते, कुठे काय जिजी, काहीच नाही. आता मंजिरी राया गायब आहे हे जिजीला काही सांगायचं नसतं, तिला जिजीपासून लपवायचं असतं, म्हणून आपल्या चेहऱ्यावरती आनंद कसा दिसेल याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते, मंजिरी काही झालंय का, तू टेन्शनमध्ये आहे का. त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही ग जिजी, असं काही नाही आहे, तू जेवण करून घे. त्याच वेळेस जिजी म्हणू लागते, मंजिरी अगं पण तू एकटीच आली, अगं राया कुठे, तो नाही आला का. त्यावर मंजिरी लागते, नाही जिजी, तो येईल नंतर, तू आत्ता जेवण करून घे. त्याच वेळेस पाठीमागनं शशिकला येते आणि लगेच आत्ता मंजिरीला लागते, मंजिरी कशाला खोट्या आशेवर ठेवते ग तिला, काय असेल ते खरं सांगून टाक, तो राया येणारच नाही आहे. आता जिजीला धक्का बसतो. तेव्हा जिजी म्हणू लागते, शशिकला तोंडाला येईल ते बोलू नको, असं का बोलेल ती माझ्याशी खोटं, आणि राया का येणार नाही, त्याने मला शब्द दिलाय, चांगला वकील बघणार आणि तो मला इकडनं बाहेर काढणार आहे. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हो पण तो रायाचा सबूतही गेला आणि रायाही गेला, कारण राया प्लेट्स घेऊन फरार झालाय, त्याचे पंटर लोकही गायब आहे, त्याची आईही गायब आहे. आता हे सगळं ऐकताच जिजीलाही धक्का बसलेला असतो. पण मंजिरी मात्र आता या शशिकलाकडे बघू लागते. तर त्यानंतर घोरपडे आणि रुजिदा दोघेही आता चहावाल्याच्या टपरीवरती आलेले असतात. त्यावर लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो, हे बघा, हाच तो चहावाला पोरगा, यानेच रात्री चाळीत झालेला धिंगाणा बघितला होता. त्यावर लगेच जय म्हणू लागते, अरे काय बघितलं तू रात्री, काय झालं होतं सांगशील का. त्यावर लगेच आता तो छोटा मुलगा म्हणू लागतो, साहेब अहो 2-4 माणसं ना अशी डब्याच्या गाडीत आली होती, त्या गाडीतनं उतरली आणि समोरच एक माणूस फोनवरती बोलत होता, त्याला ओढतच त्या गाडीत त्याला घेऊन निघाली. तो माणूस खूप ओरडत होता, मला वाचवा असे ओरडत होता. त्यावर लगेच जय म्हणू लागतो, काय, किडनॅप करून घेऊन गेली, अरे पण तो माणूस कोण होता ज्याला किडनॅप केलं, त्याला तू बघितलं का, त्याचा चेहरा बघितलं का, तो राया होता का. त्यावर लगेच तो मुलगा म्हणू लागतो, नाही दादा, मी खरंच चेहरा बघितला नाही, मी लांबनं बघितलं, मी पळत त्याला वाचवण्याचा प्रयत्नही करत होतो, पण तोपर्यंत ती गाडी निघून गेली. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, मग तो राया असेल का, कोण असेल तो, काहीच कळायचा मार्ग नाही आहे, नेमकं कुणाला किडनॅप केलं असेल रात्री, असे प्रश्न आता रुजिदा आणि घोरपडे समोर उभे असतात. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, आम्ही माहिती काढतो, जे काही सांगितलं ना त्याबद्दल थँक्यू, असे म्हणत घोरपडे निघालेले असतानाच तो मुलगा म्हणू लागतो, साहेब थांबा, अहो ज्या माणसाला किडनॅप केलं ना त्या माणसाच्या हाताला एक रुमाल बांधलेला होता, आता मात्र रुमाल बांधलेला माणूस म्हणजे तो नक्की रायाच आहे, याची खात्री आता रुजिदा आणि घोरपडेला पडलेली असते. त्यावर लगेच आता रुजिदा म्हणू लागते, जय रुमाल बांधलेला माणूस म्हणजे तो रायाच आहे, रायाला का कोणी किडनॅप केलं असेल, असे आता प्रश्न घोरपडे समोर आणि रुजिदा समोर उभे असतात. दोघेही आता लगेच त्या मुलाला म्हणू लागतात, बरोबर ठीक आहे, अजून काही तुला आठवलं तर आम्हाला नक्कीच कळवा, पण तो माणूस काय ओरडत होता, नाही म्हणजे त्याचा आवाज ऐकू आला असेल ना तुला. त्यावर तू मुलगा म्हणू लागतो, हो मला सोडा, मला का घेऊन चाललायत, मी काय केलंय, मला सोडा, मला जाऊ द्या, असे जोरजोरात तो ओरडत होता हो, पण ते लोक त्याला त्या गाडीत टाकून घेऊन गेलेत. असे आता त्या मुलाकडनं सगळी माहिती घोरपडे आणि रुजिदाला भेटलेली असतात. दोघेही आता तिकडनं निघून जातात. तर इकडे आता शशिकला लगेच जिजीला म्हणू लागते, ऐकलेलं कळलं ना जाऊबाई, तुमचा राया तुम्हाला फसवून निघून गेलाय कायमचा, त्या प्लेट्स घेऊन पळून गेलाय. त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते, नाही शशिकला, तू कितीही म्हटली तरी मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण माझा राया कसा आहे हे मला चांगलंच माहिती आहे, त्याने मला शब्द दिलाय, तो मला इकडनं बाहेर काढणार, लवकरात लवकर माझा राया येणार. पण तू कुठल्या संकटात अडकलाच नसेल ना मंजिरी, मंजिरी
अगं तू इकडे का टाईमपास करते? तू जा पटकन रायाचा शोध घे. नेमकं काय झालंय हे शोधायला पाहिजे की नाही मंजिरी? अगं त्याला तुझी गरज असेल गं. त्यावर मंजिरी लागते जीजी. पण मी तुला एकटीला असं इथे सोडून नाही जाऊ शकत गं. मला आधी तुला इकडनं बाहेर काढणं गरजेचं आहे. एकतर रायाचा काही कॉन्टॅक्ट होत नाही आहे, वकीलही मिळत नाही आहे. काय करावं काही सुचत नाही आहे गं. त्यावर जीजी म्हणू लागते मंजिरी, म्हणजे तू माझ्यासाठी रायाची मदत करायची सोडली का? अगं मंजिरी माझा विचार करू नको. हे बघ कायद्याप्रमाणे मी गुन्हा केला आहे असं वाटतंय ना त्यांना. मग कायदा जो निर्णय ठरवेल तो मला मान्य आहे. मी शिक्षा भोगायला तयार आहे मंजिरी. पण प्लीज तू रायाच्या मदतीला जा. तू त्याला शोध. तेव्हा मंजिरी लागते जीजी अगं काय बोलतेस तू? तू कसलाही गुन्हा केलेला नाही आहे आणि मी तुला लवकरात लवकर इकडनं बाहेर काढणार आहे. पण प्लीज जीजी तू मला आता समजून घे गं. हे बघ मला इथे थांबणं खूप गरजेचं आहे. जेव्हा राया येईल ना तेव्हा जर त्याला कळालं की मी तुला एकटीला सोडून निघून गेले तर तो माझ्यावरती चिडेल. त्यामुळे जीजी मी नाही जाऊ शकत. तेव्हा जीजी मला लागते मंजिरी तुला माझं ऐकावंच लागेल. तुला जावंच लागेल कारण रायाला तुझी गरज आहे. आता मात्र लगेच मंजिरी लागते ठीक आहे जीजी मी प्रयत्न करते असे म्हणत आता शशिकला आणि मंजिरी तिकडनं निघालेले असतात. पण जीजीला मात्र टेन्शन आले असतं. तर त्यानंतर इकडे आता राया जोर जोरात दरवाजा वाजवत असतो. आता ती बाहेरची जी माणसं असतात ना ती घाबरलेली असतात. त्याच वेळेस राया म्हणू लागतो नक्कीच बाहेर कोणीतरी आहे. पण ती आवाज देत नाही. साले कोण आहे ना याचा शोध घ्यावाच लागेल. मला का इकडे ठेवलं आहे आता हे मला बघावंच लागेल. राया तुला काहीतरी करावंच लागेल असे म्हणत आता राया जोर जोरात दरवाजाला लाथा मारू लागतो. एकाचा जीव गेला. मला माहिती आहे बाहेर कोणीतरी आहे. मला इकडे का बंद केलं आहे? मला जाऊ द्या. माझी माणसं तिकडे वाट बघतायत. माझी मिस फायर, माझी जीजी, माझी सगळी माणसं माझी आतुरतेने वाट बघतायत. त्यांना माझी गरज आहे. मला जाऊ द्या असे ओरडतच राया आता जोर जोरात दरवाजा ठोठावत असतं. आता ती गुंड एकमेकांकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता राया मला लागतो दरवाजा उघडा. जर मी बाहेर आलो ना तर एकेकाचा जीव घेईन. सोडणार नाही हा राया. तुम्ही कुणाशी पंगा घेतलाय हे अजून तुम्हाला कळालं नाही. मी राया आहे राया. जिथे राया तिथे नो दया माया. त्यामुळे पटकन मला बाहेर काढा. आता मात्र लगेच ती गुंड एकमेकांकडे बघू लागतात. लगेच पुन्हा तो गुंड बाजूला जातो आणि आपल्या मॅडमला कॉल करतो. मॅडम अहो हा माणूस तर खूपच पिसाळा आहे. अहो वेड्यासारखा ओरडतोय, आरडाओरडा करतोय. अहो असं वाटतंय ही खोली तोडून बाहेर येतो की काय आणि आमचा जीव घेतो की काय असं करतोय. त्यावर लगेच त्यांच्या मॅडम म्हणू लागतात घाबरू नका. तो बाहेर येऊ शकत नाही. मी काय करायचं ते बघून घेते. तोपर्यंत तुम्ही तिकडेच थांबा आणि घाबरायचं काही गरज नाही. जे काय करायचं ते मी बघून घेईल असे म्हणत आता त्यांची मॅडमची ऑर्डर आलेली असते. त्यामुळे आता लगेच ती सगळी गुंड तिथे अशी तटास उभी असतात. तेव्हा रायम लागतं सांगितलेलं कळत नाही. उघडा म्हटल्या की उघडायचं नाहीतर हा राया जीव घ्यायला. त्याच वेळेस त्यातला एक गुंड मला लागते गप्पा बाईस. आम्हाला आमच्या मॅडमनी सांगितलंय तुला इथे आणायचं आणि जोपर्यंत मॅडमची ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत तू इकडनं बाहेर निघू शकत नाही. आता मात्र मॅडमनी मला इकडे आणलंय हे ऐकताच रायाला जरा धक्का बसलेला असतो. राया पटकन खाली बसतो आणि मला लागतो काय मॅडमने जर मला इकडं आणलं असेल तर आता सगळंच अवघड आहे. पण नेमकं ही मॅडम कोण असेल हा सगळ्यांपुढं आता मोठा प्रश्न असतो. तर इकडे त्यानंतर घोरपडे आणि रुजिता अजून गावात चौकशी करत असतात. रायाबद्दल काही माहिती मिळते की काही बघत असतात. त्याच वेळेस आता मगाशी ज्या व्यक्तीकडनं चहावाल्याचा पत्ता मिळालेला असतो ना त्या व्यक्तीचा पुन्हा घोरपडेला फोन येतो. आता लगेच घोरपडे पटकन फोन उचलतो. त्यावर तो व्यक्ती म्हणू लागतो साहेब अहो त्या चहावाल्या पोराला त्या गाडीचा नंबर आठवलाय आणि आम्ही तशी चौकशी पण केली. अहो पोलिसांकडनं कळालंय की ती गाडी पंढरपुराच्या चौकातनं थेट नाशिककडे निघाली आणि त्या गाडीतल्या ज्या माणसाला किडनॅप केलं आहे ना त्या माणसाला नाशिकला घेऊन जाण्यात आलं आहे. आता मात्र लगेच घोरपडे येऊ लागतो काय नाशिकला? अरे पण रायाला नाशिकला का नेलं असेल? तेव्हा रुजिदा म्हणू लागते जय अरे काय झालं आहे? त्यावर जय म्हणू लागतो रुजिदा अगं ती जी गाडी होती ना रायाला किडनॅप करून घेऊन जाणारी ती नाशिकला गेली. ह्याचा अर्थ राया नाशिकला गेला आहे का? राया स्वतःहून नाशिकला गेला असेल का? म्हणजे त्या प्लेट्स घेऊन तर राया गेला नाही ना? शशिकला जे बोलते ते अगदी खरं तर नसेल ना? त्यावर रुजिला म्हणू लागते नाही नाही जय असं नाही होऊ शकत. राया असं काही करू शकत नाही आहे. तो का प्लेट्स घेऊन पळेल आणि आपल्या माणसांना सोडून तो जाऊच शकत नाही. त्यावर घोरपडे म्हणू लागतो मग नाशिकला का नेलं असेल रायाला? त्याच वेळेस आता इकडनं तो व्यक्ती म्हणू लागतो ओ साहेब अहो ऐकू येते ना तुम्हाला? अहो कळलं का मी काय सांगितलं? त्यावर घोरपडे म्हणू लागतो हो आम्ही माहिती काढतोच आहे त्या गाडीची.
नेमकं कुठे नेलं आहे काय नेलं आहे याचा तपास घेतो आम्ही, पण तुम्हाला जर अजून काही कळलं तर प्लीज आम्हाला कळवा. त्यावर लगेच तो व्यक्ती म्हणू लागतो ठीक आहे साहेब असे म्हणत घोरपडे फोन बंद करतो. त्याच वेळेस आता रुजिता म्हणू लागते जय आपल्याला लवकरात लवकर इकडनं निघावं लागेल आणि रायाचा शोध घ्यावा लागेल. हे सगळं प्रकरण खूपच भयंकर दिसतंय. काय होऊन बसलं हे सगळं. त्यावर जय म्हणू लागतो नाही नाही नाही, रायाला नक्कीच कोणीतरी नाशिकला घेऊन गेलंय, पण का आणि कशासाठी याचा शोध घ्यावाच लागेल असे म्हणत घोरपडे आणि रुजिता तिकडनं निघालेले असतात. त्यानंतर इकडे मंजिरी आणि निखिल दोघेही आता चांगल्या वकिलांचा शोध घेत असतात. कारण आता राया जरी नसला तरी आपल्याला काही करून वकिलांना शोधायचं आहे आणि जिजीची सुटका करायची असं आता मंजिरीने ठरवलेलं असतं. मंजिरी आता एका वकिलांना भेटण्यासाठी आलेली असते. तेव्हा लगेच ते वकील म्हणू लागतात नाही मंजिरी, मी ही केस नाही लढू शकत, कारण ही केस मी जिंकूच शकत नाही आहे. अगं तू विचार कर ना, अगं तुझ्या जिजीने त्यांच्या मुलाचा खून केला आहे, त्यांच्या मुलाला जीवे मारलं आहे, त्यांची सुटका होऊच शकत नाही. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाही हो सर, अहो काय बोलताय तुम्ही, अहो जिजीनं जे केलं आहे ते चुकून झालं आहे. तिने स्वतःहून नाही मारलं मिहीरला आणि तो तिचा मुलगा होता, पण त्याआधी तो देशद्रोही होता हे दिसत नाही का, आपल्या देशाशी तो गद्दारी करत होता. त्यावर लगेच आता ते वकील म्हणू लागतात मंजिरी अगं देशद्रोही होता हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावा आहे का. तू म्हणते तो मिहीर त्या प्लेट्स घेऊन पळत होता, मग त्या प्लेट्स कुठे मंजिरी. अगं आपल्याकडे तो मेन पुरावा पाहिजे ना, तरच सिद्ध होईल की मिहीर हा देशद्रोही होता. आणि त्यापेक्षा मंजिरी अगं मिहीर कुणाचा तरी मुलगा होता, तो मुंबईला राहत होता आणि तो तुमच्याकडे आला आणि तुम्ही काही कागदपत्र दाखवले, प्रूव्ह केलं की हा तुमचा मुलगा नाही आहे, आमचा मिहीर आहे, आणि मग त्यांनी तुमच्या ताब्यात दिलं त्याला आणि तुम्ही इकडे त्याला मारून टाकलं. आणि म्हणूनच त्याच्या त्या मुंबईच्या आईवडिलांनी तुमच्यावरती केस केली, तुम्ही त्यांच्या मुलाला मारलं आहे म्हणून. आणि आता या केसमधनं जिजीची सुटका होणं शक्य नाही आहे. तेव्हा मंजिरी लागते सर असं नका बोलू, खरंच त्या प्लेट्स पळवण्यासाठीच मिहीरने हे सगळं केलं आहे नाटक, आणि आधी या सगळ्यामुळे त्याला इजा झाली होती माझ्याकडनं, पण तेव्हा तो वाचला होता. पण आता जे काही झालं त्या झटापटीत त्याचा मृत्यू झाला, याला जिजी का कारणीभूत असेल. त्यावर लगेच ते वकील म्हणू लागतात मंजिरी अगं विटनेस म्हणून कितीतरी लोकांनी बघितलं हे सगळं, कोणी उभं राहील, पण आपल्याकडे तसा ठोस पुरावा पाहिजे ना. आपण साबित कसं करू शकतो की मिहीर हा देशद्रोही होता, कारण तशा प्लेट्स तर आपल्याकडे नाहीच आहे ना. त्यामुळे मंजिरी जो कोणी हा केस लढेल ना तो हरणारच आहे आणि जिजीला कायद्याने शिक्षा होणार म्हणजे होणार. त्यामुळे मंजिरी सॉरी, मला माफ कर, मी ही केस नाही लढू शकत असे म्हणत आता लगेच वकील तिकडनं निघून जातात. आता मंजिरी आणि निखिलसमोर मोठा प्रश्न असतो. आता आजूबाजूला खूप सारे वकील असतात. आता सगळ्यांकडे मंजिरी आणि निखिल चौकशी करू लागतात. कोणी मिळतं की काय बघत असतात, पण कुणीही आता ही केस लढायला तयार नसतं. आता मंजिरीसमोर मोठा पेच पडलेला असतो. आता कुणाची मदत घ्यावी आणि कसं जिजीला सोडवावं. आता मात्र कोण मंजिरीला नेमकं आता जिजीला सोडवण्यासाठी मदत करेल हे आपण लवकरच बघूया. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता कुठलाच मार्ग सापडत नसतो, त्यामुळे आता एकाच्याच पायाशी आपल्याला नक्कीच मार्ग सापडेल. म्हणून आता मंजिरी विठुरायाच्या चरणी आलेली असते. विठुरायाच्या मंदिरात आता लगेच हात जोडत रडतच मंजिरी विठुरायाला म्हणू लागते अरे पांडुरंगा बघतोयस ना तू, अरे काय चाललंय सगळं, कुठे माझा राया. सगळे म्हणतायत की राया प्लेट्स घेऊन फरार झाला, माझा राया मला सोडून नाही जाऊ शकत, तो अशा प्लेट्स घेऊन गायब नाही होऊ शकत. त्याच वेळेस पाठीमागनं घोरपडे येतो आणि मी लागतो मंजिरी तू अगदी बरोबर बोलते, राया प्लेट्स घेऊन फरार झालेलाच नाही आहे, कारण रायाला कोणीतरी किडनॅप करून नाशिकला घेऊन गेलं आहे. आता हे घोरपडेच्या तोंडचं बोलणं ऐकताच मंजिरीला धक्काच बसतो, कारण नाशिकला तर मिहीर कामाला होता आणि तिकडेच रायाला कोण किडनॅप करून घेऊन गेलं असेल असे प्रश्न आता मंजिरीसमोर उभे असतात. त्याच वेळेस इकडे आता रायाला जेवण घेऊन त्या आता बंद खोलीत काही गुंड आलेले असतात. आता लगेच ती रायाला उठवण्याचा प्रयत्न करतात. उठ पटकन जेवण करून घे, राया जणू बेशुद्ध पडलाय असं नाटक करू लागतो. त्याच वेळेस ती गुंड आता लगेच रूमच्या बाहेर निघणार, तेच पाठीमागनं राया उठतो. राया आता आपल्या हातात त्या माणसाच्या हातला चाकू ओढून घेतो आणि लगेच त्यातल्या एका गुंडाच्या गळ्याला लावतो. आता बाकीची गुंड घाबरतात आणि मला लागतं सोड त्याला. तेव्हा राया लागतो सोडणार नाही, मला इकडनं जाऊ द्या, माझी माणसं तिकडे वाट बघतायत, मला जाऊ द्या नाहीतर याचा जीव गेलाच म्हणून समजा. त्याच वेळेस बाकीची जी गुंड असतात ना ती आपल्या खिशातनं बंदूक काढतात आणि रायावरती रोखतात. लवकर सोड त्याला, नाहीतर तुझा जीव घेऊ आम्ही, गोळ्या झाडू या बंदुकीतून, लवकरात लवकर सोड. त्यावर राया लागतो चालेल,
मला मारलं तरी चालेल, पण मी आज याला सोडणार नाही. तुम्हाला जर हा जिवंत हवा असेल तर मला जाऊ द्या. आता मात्र रायाने आपल्या जीवावरती मोठं संकट घेतलेलं असतं, कारण मिसफायर आणि जीजीच्या मदतीला त्याला यायचं असतं ना. आता मात्र रायाची तिकडनं सुटका होणार का? मंजिरी जीजीला कशी सोडवणार? रायाचा कसा शोध घेणार? हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.